ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते। गुरुजींनी दिलेलं ज्ञान हे कितीही दिलं तरी ते कमी होत नाही, कितीही दिलं तरी मनाची तृप्ती होत नाही। या ठिकाणी आपल्या गुरुजनांचं मार्गदर्शन आपणाला 32 वर्षानंतर या ठिकाणी लाभणार आहे। त्या क्षणाची आपण या ठिकाणी वाट पाहत होतो, तोच क्षण या ठिकाणी येत आलेला आहे। ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात, ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात तोच माणूस खरा मोठा माणूस असतो, तोच माणूस खरा मोठा माणूस असतो। आदरणीय सन्माननीय श्रीमान शिवाजीराव जाधव सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन। त्या शाळेत जाऊन आलं, एक एक क्लास पाहून मन गहिवरून आलं, एक एक क्लास पाहून मन गहिवरून आलं, गहिवरून आलं। आदरणीय आवाज आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय अण्णा यांना वंदन करतो। आपल्या शाळेच्या अध्यक्षा आदरणीय काकू, संचालक सुरेश काका, या आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री घंटाजी सर, आमचे सर्व सहकारी सोनार सर, देशमुख सर, अनिरुद्ध गुरुजी, VR शिंदे सर आणि या विद्यालयाचा सध्याचा जो स्टाफ आहे ते सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि 1991-92च्या बॅचचे माझे विद्यार्थी, आवडते विद्यार्थी, कारण फार मोठा काळ झाला हा भेटण्याचा। असं म्हणतात धार्मिक परंपरेमध्ये, अध्यात्मामध्ये 33 कोटी देव आहेत, परंतु एक वर्ष मला वाटतं थोडंसं 91 जर ठरलं तर 33 कोटीपैकी हा प्रकार होईल। तर तुम्ही हे 33 कोटी देवापैकीच मला वाटतंय, म्हणून मी या ठिकाणी आज मुद्दाम हजर राहिलो। सुरुवातीला पाटील सरांच्या कार्यक्रमात, पाटील सरांच्या निरोपाच्या कार्यक्रमाला मागच्या शनिवारी आम्ही या ठिकाणी आलतो आणि त्या दिवशी मला धनंजय सर, बरोबर आहे, धनंजय सरची कार्यक्रमात भेट झाली। म्हणजे सर पुढच्या रविवारी तुम्हाला इथे यायचं आहे। मग मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अशा प्रकारचा हा 8 दिवसामध्ये प्रकार आल्यामुळं पुन्हा येण्याचा योग आला। खरंच मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर फेटे बांधले त्यामुळं ओळखायला आलं नाही मला नवीन आल्याबरोबर या ठिकाणी, परंतु एक 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 चेहरा जसा पाहिला तसा तसा मला आपला वर्ग आठवायला लागला। वर्गामध्ये असताना शिकवणं वेगळं असतं आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये शिकवणं वेगळं असतं। आताच एका विद्यार्थ्याने सांगितलं की सर, मी मुद्दाम उल्लेख करतो, A² आणि B² काही आम्हाला जीवनात उपयोग झाला नाही। आता प्रकाश म्हणला पण तसं काही नसतं, ते आताच जिरे सरांनी आणि चांदणे सरांनी स्पष्ट करून सांगितलंय की A² आणि B² असलं असं काही नाही। एक चांगल्या पद्धतीने नाडेसुद्धा एक विद्यार्थी गणिताचा शिक्षक झालेला आहे, जे तसं काही नसतं। हे जे शिक्षण असतं ते ज्ञानरूपी शिक्षक वर्गामध्ये मिळालेलं असतं। आपल्या अनुभवाची शिदोरी फार महत्त्वाची असते। विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यानंतर खरोखरच अभिमानाने ऊर भरून येत आहे। यामध्ये अर्धे तरी कर्मचारी आहेत। नाडेची माझी एकदा मागच भेट झाली, लग्नाच्या वेळेस झाली माजलगावला। अधूनमधून बरेचसे विद्यार्थी भेटतात, बोलतात, फक्त गोरीची माझी जास्त भेट झालेली नाही, कारण ते जालन्याकडे असल्यामुळं। इथं आता आल्यानंतर ज्ञानेश्वरची कधी भेट होते, कधी अर्जुनची भेट होते, कधीतरी परमेश्वरच्या दवाखान्यात उद्घाटन होतं त्यावेळेस आपण भेटलो होतो। आणि बरेचसे विद्यार्थी, गणेश, मला वाटतं बापूरावच्या मुलीच्या लग्नाला आम्ही भेटलो होतो आणि 3 डॉक्टरचा बाप आहे। अभिमान आहे, माझी नेहमी भेट होती माझं गावाला येता जाता फिरताना। तर वास्तविक पाहता मुलांना तुम्ही आमच्या बरोबरीला आलेला आहात। क्रिकेटमध्ये म्हणतात ना, आता क्रिकेट ज्ञानेश्वर आवडत नाही तुम्हाला, 50 धावा काढल्याने जरा जेमतेम चांगला असता। तुम्ही हाफ सेंचुरीमध्ये आलात सगळे, प्रत्येकच हाफ सेंचुरीमध्ये आहे जवळपास। कारण 91-92चा विद्यार्थी म्हटलं की 48, 50, 51 असे जवळपास आहे। मग तुम्ही नाबाद 50 आहे, त्यामुळं नाबाद 50च्या तुमचे मुलं पुढे शिकत आहेत, त्या शिक्षण घेत आहेत। आणि पोरांनो, गुरुजीच्या जीवनामध्ये, शिक्षकाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं जर समाधान होत असेल तर तुम्ही घडलेले,
जे आदर्श आहात, तुम्ही जे काही घडलेलं आहात, तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करत आहात आणि तुम्ही तुमचे मुलंसुद्धा पुढं चांगले घडवत आहात, ह्याच्यासारखी अभिमानाची गोष्ट आम्हाला काय असणार. शिक्षकाचं सगळ्यात महत्त्वाचं तर जे काही समाधान असेल तर विद्यार्थ्याच्या डोळ्यातला आनंद, विद्यार्थ्याच्या डोळ्यातला आनंद जर आम्ही पाहिला त्यातच आम्हाला समाधान असतं. कारण पैसा हा काही क्षणिक असतो, पैसा टिकत नाही. फक्त समाधान आणि भेटणारी माणसं हे जीवनामध्ये असतात. आता बराचसा वेळ झालेला आहे. गोरख सर बोलतो, गोरख इथं शाळेत असताना अतिशय हुशार विद्यार्थी, गणिताचा नंबर 1चा विद्यार्थी. मला तर वाटलं हे डॉक्टरच होतं असं वाटायचं मला त्यावेळेस. आणि जास्त गोरख माझ्याकडे कशामुळं असायचं घरी, त्यांचं दूध आणि तूप होतं मला खायला. दुधाचे नाईक त्यांचे वडील मला दूध घालायला यायचे, माझ्या घरी थांबायचे. घरच्यासारखं माझं त्यांनी आम्ही एकमेकाला प्रेम दिलं आणि तूपसुद्धा कधी खायला मिळायचं. अशा प्रकारचा गोरक्षणाचा. आणि पेपर तपासायला मॉडरेटर होतो मी. जसं गणित शिक्षक म्हणून लागलो तसं एक्झामिनर तर होतं, पण मॉडरेटर होतो. मग मला कामासाठी काही मदतीला विद्यार्थी लागायचे, ते सगळे विद्यार्थी माझ्याकडे यायचे, काम करू लागायचे. अशा पद्धतीने. आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात राहा, शिक्षक आहेत त्याच्यामध्ये, कोणी प्राध्यापक आहेत. आमचा अर्जुन प्राध्यापक आहेत, आमचे साहेब आहेत. हे तर नाडे साहेब तर काही विषयच नाही. ते ड्रेसवरचा मला फोटो पाठवला आहे. आता मला ड्रेसवरचा फोटो म्हणजे घाबरून गेलो मी, मला काय झालं नाही बाबा माझ्याकडून काही. असा ड्रेसवरचा एक फोटो माझ्याकडे आहे त्याचा स्टेटसचा. अशा पद्धतीचे आहेत. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा, आपल्या कार्याप्रती ध्येयाप्रती आदर्श ठेवा, चांगल्या पद्धतीने काम करा आणि हीच खरी कमाई असते. आणि तुम्ही जर नाव कमवलं आपोआप आमचं नाव होतं. विद्यार्थी तुमचे काय करतात, गजानन विद्यालय लोळमधून शिकलेला विद्यार्थी आपोआप शाळेचं नाव निघतं, सरांचं नाव निघतं, मुख्याध्यापकांचं नाव निघतं, आदरणीय अण्णांचं सुद्धा नाव निघतं. वसतिगृहामध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत तुम्ही सगळे. वसतिगृहामध्ये सांगितलं मुलांनी की आम्हाला बेसन भाकरीची आणखी आठवण होते. खरंच आहे ते बेसन भाकरी. त्या काळामध्ये शाळा नव्हत्या. शाळा नसल्यामुळं